नमस्कार मंडळी. तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की त्या मुलीबद्दल, ती एक मुलगी जी कुडाळमध्ये फिरताना दिसतेय किंवा नक्की ती काय करते वगैरे, वगैरे. एक 10 मिनिटाचा मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. WhatsAppवरती जास्त तो व्हिडिओ पाठवला गेला एकमेकांना आणि बऱ्यापैकी लोकांना सिंधुदुर्गमध्ये त्या गोष्टीबद्दल कळलं. जेव्हा मी कमेंट सेक्शन त्या व्हिडिओचा बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की खूप जणांना ती मुलगी भेटली होती. खूप जणांनी तिला काही ना काहीतरी मदत केली होती किंवा काही जणांना ती थोडं वाटलं होतं, की काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी इथे पाणी मुरतंय. पण तरीसुद्धा कोणीही आत्तापर्यंत बोललेलं नव्हतं. त्या विषयावरती मी जेव्हा बोलले, तो व्हिडिओ जेव्हा जास्त लोकांपर्यंत पोहोचला, बऱ्याच लोकांनी मला अप्रोच केलं. बऱ्याच लोकांनी त्यांच्याबद्दल मला काय-काय सांगितलं, की "अरे, हे असे आहेत, अमुक-अमुक ठिकाणी राहतात, असे वागतात, तसे वागतात." काही जणांनी तर त्यांचे व्हिडिओज पाठवले. जेव्हा-जेव्हा ते कुठे दिसत होते, तेव्हा ते व्हिडिओ पाठवत होते. आणि अशाच प्रकारे तो व्हिडिओ पोहोचला जिथे ते राहत होते, काही ठिकाणी ते राहत होते त्या लोकांपर्यंत आणि बऱ्यापैकी लोकांनी त्यांना तिथनं हाकलून लावलं, की "इथे थांबू नका, इथे थांबू नका." कारण त्यांना कळलं, की आता हा व्हिडिओ पोहोचलाय, तर याच्यावरती काहीतरी ॲक्शन होणार आहे. ही लोकं काहीतरी डेंजर दिसतायत. पण कोणीही आपल्या भागात हे काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून कोणीही स्टँड घेतला नाही, याची मला खंत वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे, की आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घडताना आता आपण बघतोय. मुलींच्या बाबतीत तर इतक्या घडतायत मुंबईमध्ये, मुंबईच्या आजूबाजूला. जर आपण सतर्क नाही राहिलो, तर ह्या गोष्टींमध्ये काही होणारच नाहीये. मला ती मुलगी खूप आधी भेटली होती. जेव्हा ती उद्धट वागली होती माझ्याशी, मी इग्नोर केलं होतं. मला आता ती परत भेटली. परत सेम कारणासाठी तिने पैसे मागितले. परत ती उद्धट वागली. तेव्हा मला वाटलं, की काहीतरी चुकतंय. हे काहीतरी चुकीचं इथे होतंय आणि म्हणून मी तो एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्याच्यामध्ये मी 2 गोष्टींवरती बोलले होते. एक, त्या मुलीची काळजीसुद्धा, की ती चुकीच्या मार्गाला जाऊ शकते, तिचा वापर होऊ शकतो. दुसरं म्हणजे तिला ही सवय लागू शकते आणि मग ती गुन्हेगारीकडे जाऊ शकते. त्याच्यामुळे तिला योग्य मार्गावरती आणणं गरजेचं आहे. या सगळ्या व्हिडिओची, हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची कुडाळ पोलीस स्थानकाने दखल घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्या फॅमिलीला ताब्यात घेतलं. त्यांनी त्यांची चौकशी केली आणि मुलीची रवानगी त्यांनी एका ठिकाणी केली आहे. मुलाची रवानगी पण सुधारगृहात केली आहे. सो त्यांना 2 मुलं होती. ते जे कुटुंब होतं त्या कुटुंबाबद्दल जेवढी मला माहिती मिळाली आहे ती इन डिटेल न सांगता मी एक वरचेवर तुम्हाला सांगते. हे परप्रांतीय कुटुंब नाहीये. हे आपल्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं, माझ्याच मालवण तालुक्यातलं कुटुंब आहे असं मला कळलं. की ते कुटुंब कुठेतरी रत्नागिरीमध्ये वगैरे ते कामाला होते. त्याच्यानंतर मग तिथे ते फार दारू वगैरे प्यायचे. ते परत गावी आले. त्यांना व्यसन लागलं. मग त्यांच्या कुटुंबाने त्यांना हाकलून लावलं. मग त्यानंतर आई-वडील आणि त्यांची 2 मुलं. ही दोन्ही मुलं पहिली शाळेत शिकत होती. त्यानंतर त्यांची शाळा सुटली. त्यानंतर हे 4ही जण एखाद्या ठिकाणी राहायचे. अ, जे घरातला जो कर्ता पुरुष होता तो दारू प्यायचा. त्यानंतर मुलगा जो 12-13 वर्षाचा आहे तोही दारूच्या व्यसनांना लागला होता. आणि नंतर मुलगी अशी पैसे मागून, हे ते करून इमोशन्स विकून ते लोकं पैसे कमवायला शिकले. काम करून नाही. त्याच्यामुळे त्यांना एक ते पैसे कमवण्यासाठीचं एक चांगलं साधन मिळालं. त्याच्यावरनं त्यांचं जे काय ते राहणं-सहाणं सगळं, खाणं-पिणं सगळं व्यवस्थित चालू होतं त्यांच्या अनुषंगाने, इतरांच्या नाही. तर हे सगळं करत असताना जेव्हा मी तो व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांनी त्यांची दखल घेतली तेव्हा हे कळलं, की ते कुटुंब फायनान्शियली स्टेबल नव्हतं आणि त्यामुळे अशा गोष्टी होत होत्या. आपण नेहमी सगळीकडे सगळ्यांबद्दल बोलत असतो. परप्रांतीयांना जमिनी विकू नका, परप्रांतीयांशी हे करू नका, ते करू नका, परप्रांतीयांना उभं करू नका, परप्रांतीयांना धंदा करायला देऊ नका. पण तुमचेच भावकी काय करतीये किंवा तुमचीच भावकी कुठे आहे याचा जर तुम्हाला पत्ता नाहीये, तुमच्याच गावातल्या लोकांना तुम्ही सोडून देताय, तुमच्याच गावातली लोकं भटकतायत, तुमच्या गावातली लोकं सुधरत नाहीये, तर मग तेव्हा काय करायचं? मला एकच गोष्ट खटकली होती ती म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिले आम्ही काही कुठचेही ब्रँड्स बघितले नाहीत. मी लहान होते तेव्हापासून मला आठवतं. आमच्यासाठी ब्रँड्स म्हणजे कोणते होते? हे तिथलेच कापड दुकानदार हेच आमचे ब्रँड्स. ब्रँड्स असतात कपड्यांचे किंवा ह्याचे अमुक-अमुक गोष्टींचे ब्रँड्स असतात हे काही माहीत नव्हतं. आत्ता कुडाळमध्ये, मालवण तालुक्यामध्ये सगळीकडे सगळ्या तालुक्यांमध्ये बऱ्यापैकी चांगले-चांगले मोठमोठे ब्रँड्स आलेत. हा बदल आम्ही बघतोय आणि तो बदल अ, होताना तिथला दुकानदार किंवा तिथले लोकं कसे सफर करतायत हे आम्ही बघितलंय. भिकारी हा प्रकार आम्ही कधीही बघितलेला नाहीये. आमच्या जिल्ह्यामध्ये बघितलेलं नाही. मला आठवत नाही की कधी कोण भीक मागायला आले. गणपतीच्या वेळेला ते काहीतरी दारावरती वाजवून किंवा नंदी बैल यायचे. पहिल्यांदा तर अस्वलं वगैरे पण यायची. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्यात, की ते यायचे, दारात काहीतरी हे करायचे, आपण त्यांना पैसे द्यायचो. काही जण आपल्याकडे देवासाठी वगैरे पैसे मागण्यासाठी वगैरे फिरतात. पण अशा प्रकारे कोणीही पैसे मागण्यासाठी आपल्या इकडचे लोकं फिरत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा मी तो व्हिडिओ टाकला, तेव्हा ज्या लोकांनी हे सांगितलं, की ते परप्रांतीय वाटतायत, त्यांचा हा मी मुद्दा खोडून काढते, की ते परप्रांतीय नव्हते. ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते आपलीच मालवणी भावकी होती आणि त्यातलेच ते लोकं होते.
तर आता खऱ्या अर्थाने मला वाटतं, की त्या मुलांना सुधारण्याचा जो एक चान्स दिलाय कुडाळ पोलिसांनी, त्यासाठी खरंच कुडाळ पोलिसांचं कौतुक. माझ्याशी त्यांनी बोलणं केलं कुडाळ पोलीस स्टेशनचे जे ए-पी-आय आहेत त्यांनी आणि मला असं कळलं, की अजून एक कोणीतरी काळसेकर म्हणून पोलीस आहेत. मी कोणालाही ओळखत नाही. तर त्यांनी खूप मेहनत घेऊन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून हे सगळ्या गोष्टी जमवून आणल्यात असं मला कळलं आणि मला त्यासाठी खरंच त्यांचं कौतुकही करायचंय आणि आभारही मानायचे आहेत, की तुम्ही खूप चांगली स्टेप उचलली. आता मी त्या लोकांकडे येते जे लोकं मला म्हणाले, की "तू तो व्हिडिओ पोस्ट करण्यापेक्षा ना डायरेक्ट पोलिस स्टेशनला गेली पाहिजे होतीस." तर मला नॉर्मल ह्याने विचारलं, असं काही त्यांनी मला टॉन्ट मारून नाही विचारलं. तर त्यांना मी हे सांगेन, की तुम्हाला मी दाखवलंय, की आता माझ्या इथे 2 वेळा चोरी झाली आहे. जर मी डायरेक्ट गेले असते पोलिसांकडे, तर पोलिसांनी सांगितलं, "अच्छा हो का? अच्छा ठीक आहे, बघतो, बघतो. थँक सांगितल्याबद्दल. काय मग चहा पाणी घेणार का? मग कसे आहात तुम्ही? कसं चाललंय? आम्ही बघतो तुमचे व्हिडिओ." आणि इथे तो विषय संपतो. हे मी बऱ्याच वेळेला अनुभवलेलं आहे. मी आत्ता माझ्या दुकानात इथे सिंधुद्योगमध्ये जी चोरी झाली आहे, त्याच्याबद्दल मी कामोठे पोलिस स्टेशनला तक्रार केली आहे. काय झालं? "शोधतो मॅडम, कशा आहात तुम्ही? काय मग मॅडम, मग बरे मॅडम." हे संपलं. काही नाही होणार. पण जेव्हा सोशल मीडियावरती अशा विषयांवरती बोललं जातं, तेव्हा आम्हालाही रिस्ट्रिक्शन्स असतात. पण ठीक आहे, त्यानंतरही जर बोललं गेलं, तर त्यानंतर तुमच्यासारखे सपोर्ट करणारे खूप सारे लोकं जेव्हा एकत्र दिसतात, तेव्हा तो एक समूह दिसतो. आपल्याला लहानपणी होतं ना, की एकीचे बळ. तशा प्रकारचा एक समूह पूर्णपणे एकाच विषयावरती बोलतोय किंवा सगळ्यांना हा विषय कळलाय, तेव्हा त्या विषयाची ताकद वाढते आणि जेव्हा त्या विषयाची ताकद वाढते, तेव्हा जास्त चांगल्या पद्धतीने तिथे लक्ष घातलं जातो. याची मला पूर्ण कल्पना आहे. पोलिस स्टेशनला जाण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता कारण तुम्ही सगळे माझे डेली व्लॉग बघताय. तुम्हाला माहिती आहे प्रदीपच्या लग्नानंतर मी मध्येच लग्न म्हणजे त्याच्या स्टेजवरती जाऊन आम्ही लगेच निघालो होतो मुंबईला येण्यासाठी कारण एक अर्जंट काम कुणालला आलं होतं. कुणालची फिल्म आली होती आणि त्या फिल्मसाठी आम्हाला लगेच निघावं लागलं. त्यामुळे आम्ही तिथे थांबलोच नाही. नाहीतर माझा तोही विचार होता, की मी जाऊन तिथे बोलेल लोकांशी. मी बऱ्याच कुडाळमधले जेवढे माझ्या ओळखीचे आहेत त्यांना त्यांना तो व्हिडिओ पाठवून किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणाकडनंही काही झालं नाही. तेव्हा मग मी विचार केला, की नाही मग आता आपण जरा व्हिडिओ पोस्ट करूया. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा मी बऱ्याच लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये होते. बऱ्याच लोकांना मी पाठवलं, की जरा लक्ष घाला यामध्ये, जरा बघा हे काय आहे. पण तरी सुद्धा काही झालं नाही. पण चला ठीक आहे आता झालंय. पण कायदा म्हटल्यानंतर जेव्हा एक कुटुंब असतं, तेव्हा त्यांच्याबद्दलचे कायदे आणि त्या सगळ्या गोष्टी फार वेगळ्या असतात. उद्या जाऊन परत त्या मुलांना त्यांच्या आई ताब्यात जरी दिलं, तरी सुद्धा जर ते तुम्हाला कुठेही दिसले, तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये असं नाही की फक्त याच फॅमिलीच्या बाबतीत, आपण सतर्क असणं हे फार गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय, कोण आहे, संशयास्पद वाटतंय, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणं आणि आपण आपल्या मुलांना ही गोष्ट शिकवणं हे खूप गरजेचं आहे. कारण आता ज्या पद्धतीने मुलं मुलं भरपूर शार्प आहेत. आत्ताची मुलं आमच्यापेक्षा खूप शार्प आहेत. पण त्यांना या गोष्टीचं भान असणं, की हे काहीतरी चुकीचं वाटतंय, हे त्यांना शिकवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. उद्या जाऊन त्या मुलीने किंवा त्या मुलाने जर काहीतरी चुकीचं एखाद्या मुलाला शिकवलं असतं किंवा ते फ्रेंड्स झाले असते आणि काहीतरी चुकीचं शिकवलं असतं, तर किती परिणाम होऊ शकत होता सगळ्या जनरेशनवरती त्या. तर गुन्हेगारीपासून ती मुलं वाचतील अशी माझी अपेक्षा आहे आणि ती वाचावीत. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा प्रत्येक गोष्ट ही पोलिसांची जबाबदारी नसते. प्रत्येक गोष्ट ही सरकारची जबाबदारी नसते. काही जबाबदाऱ्या हे नागरिक म्हणून, एक समाज म्हणून आपल्यावरती सुद्धा असतात. फक्त समाज म्हणून इतरांना क्रिटिसाइज करत बसणं, "त्यानं ता केल्यान, ह्यानं असेच कपडे घातल्यान, ह्या हयच खेका गेला, ता म्हणजे मोठा." ह्या करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चालतंय या गोष्टींकडे लक्ष देणं ही तितकंच महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांनी समजा. जेव्हा कुणालला मी हे सांगितलं होतं ना, की असं-असं आहे बघ, ही मुलगी फिरते, ही मुलगी मला आधी भेटली होती, मी व्हिडिओ करते. कुणाल मला म्हणाला, "कशाला व्हिडिओ करतेस? का तुला नेहमी असं हे करायचं असतं? गप्प राहा ना, नॉर्मल मजा करायला आलोय, छान राहा." नंतर मी त्याला म्हटलं, की "अरे पण आमच्या भागामध्ये मी कधी भिक मागताना मुलं बघितली नाहीयेत. मला वाईट वाटतंय. एवढी परिस्थिती आली आहे, तर माझा एन-जी-ओ आहे आणि मी बीडमध्ये जाऊन मुलांच्या शिक्षणाची सोय करतेय. बीडमध्ये जाऊन गरिबांना मदत करतेय वगैरे. त्या भागात जर मी जातेय, मग या भागात मी पोहोचूच शकते." बरं मी त्या मुलीला विचारलं सुद्धा ना, की "तुझी शाळा कोणती आहे? तुझं काय कोणतं आहे?" तिने मला उद्धटासारखं उत्तर दिलं. मग गरज पण नाहीये का या लोकांना, की गरज असून सुद्धा त्यांना हे नाद लागलेत पैसे मागायचे. मला ह्या गोष्टीच्या खोलात जायचंय कारण माझ्या भागात अशा गोष्टी झालेल्या मी बघितलेल्या नाहीयेत. आणि अशा नाहीच आहेत हीच एक पहिली केस आहे. त्याच्यामुळे मला काहीतरी वेगळं वाटतंय आणि जर ही बाहेरची माणसं असतील तर मला तर ह्याच्यात पडायचंच आहे, मी त्याला बोलले. आणि त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ पोस्ट केला. सो असं तुम्ही सगळ्यांनी सतर्क जर राहिलात ना, तर आपण आपल्या भागाला प्रत्येक गोष्टीपासून वाचवू शकतो आणि आपली जे चांगलं चांगलं जे सगळं आहे, त्या सगळ्या चांगल्या गोष्टींसोबत पुढे जाऊ शकतो. राजकारणानंतर समाजकारण म्हणून सुद्धा एक प्रकार असतो. त्या दोन्ही गोष्टींचा समतोल सगळ्यांनीच राखावा असं मी सांगेन. आता आम्ही डेली व्लॉगिंग करतोय. तर डेली व्लॉगिंगमध्ये
प्रत्येक व्लॉगमध्ये मी ट्राय करत असते, की काही ना काहीतरी मी एक मेसेज द्यावा तुम्हाला किंवा काही ना काहीतरी एक असा सल्ला द्यावा किंवा असं काहीतरी मजेशीर याच्यामध्ये तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवावी, हा माझा नेहमी प्रयत्न असतो. कारण रोज-रोजची काय पानसटगिरी तुम्ही बघणार आहात आमची? बरं आम्ही घरात पण 2 माणसं. त्या 2 माणसांचं काय बोलणं तुम्ही बघणार आहात? असं मला नेहमी वाटत राहतं. त्यामुळे प्लीज आपल्या मुलांवरती जसं तुम्ही लक्ष देता, तसं आपल्या आजूबाजूच्या भागावरती पण लक्ष ठेवा. तिथे काही चुकीचं घडत असेल, तर कोणत्याही प्रकारे कायदा हातात न घेता तुम्ही सरळ जाऊन पोलिस स्टेशनला किंवा या गोष्टींना संपर्क करा. तिथूनही काही नाही झालं, तिथूनही काही होत नसेल, तर अशा वेळेला तुमची जर सोशल मीडिया स्ट्राँग नसेल, तर आता प्रत्येक भागामध्ये इन्फ्लुएन्सर्स आहेत, प्रत्येक भागामध्ये. तर त्या इन्फ्लुएन्सर्स सोबत बोला, त्यांना त्या गोष्टीची हे करून द्या. पण काय आहे ना, की सगळ्या गोष्टींमध्ये इन्फ्लुएन्सर्स नाही बोलू शकत. प्रत्येक गोष्टीला सुद्धा एक लिमिटेशन्स असतात. काही वेळेला आम्ही काही ब्रँडसोबत अशा डील केलेल्या असतात ना, की आम्ही कोणत्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये पडू नाही शकत. आम्ही कोणत्याही कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट नाही देऊ शकत. त्यानंतर काही ब्रँड्स एवढे असतात, की जेव्हा तुमची एखाद्या ब्रँडसोबत डील झालेली असते, ह्या तारखेला हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर घरात कोणाचीही डेथ होऊ दे, कोणाचीही डेथ होऊ दे, त्या तारीखला तो व्हिडिओ जावाच लागतो. तो आधीच रिशेड्यूल केलेला असतो, तो त्या तारखेला पडतो आणि त्याच्यानंतर मग लोकांना काय वाटतं, "अरे, ह्याच्या घरात काल ह्यो वारलो आणि आज हा व्हिडिओ टाकता." असं पण होतं. सो या गोष्टी कधी-कधी ना आपल्याला जेवढं माहीत असतं तेच आपल्याला जग वाटतं, पण आपल्या माहितीच्या पलीकडे पण जग असतं. तिथे सुद्धा काहीतरी गोष्टी असतात ज्या सगळ्यांना पाळाव्या लागतात. त्याच्यामुळे ते जेव्हा मी स्वतःहून अनुभवलं, तेव्हा मला कळलं, की अरे हे असं पण आहे. ह्या गोष्टी जेव्हा आपण कमिटमेंट देतो एखाद्या ब्रँडला, तेव्हा ब्रँड त्याच्या कमिटमेंटवरनं मागे हटत नाही. कारण त्यांना काही पडलेलं नाहीये. उलट तुम्ही ट्रोल केलात तर रीच वाढतो, तर ब्रँडला फायदाच होतो. त्याच्यामुळे ब्रँड वाट बघत असतं. आजकाल लोकं फेमस होण्यापेक्षा ट्रोल होण्यावरती जास्त फोकस याचसाठी देतात. कारण ट्रोल केल्यामुळे तुम्हाला चांगले-चांगले रिएलिटी शोज मिळतात. आता तुम्ही नाही मला ट्रोल केलं होतं कोकणातल्या लोकांनी. मला बिग बॉससारखा शो मिळाला. काय माझं वाईट झालं? मग चांगलंच झालं. त्याच्यामुळे उगीच ट्रोलिंगमध्ये पण जाऊ नका. कारण तुम्ही ट्रोलिंगमुळे एखाद्याचं भलं करता. सगळ्यांचंच करता. आतापर्यंत ट्रोल केलेल्या कुठच्याही माणसाचं वाईट झालंय, तो देशोधडीला लागलाय असं काही फार कमी लोकांचं झालंय. चांगलं वाटलं, की ती मुलगी किंवा तो मुलगा आता शिक्षण घेतील, त्यांना शिक्षणाची जर आवड लागेल, थोडंफार त्यांच्या आयुष्यात जर काही चांगलं झालं, त्यांनी स्वतःहून एफर्ट्स टाकले आणि काही चांगलं करू ते शकले आयुष्यात, त्यांनी खूप काही चांगलं केलं. तर मी असं म्हणणार नाही, की त्याचं श्रेय मला जातं. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मी काहीतरी पुण्याचं काम केलं असेल, असं मी तेव्हा ते म्हणेन. की त्यांना चांगल्या मार्गावरती तरी आणलं. ती मुलं फुकट नाही गेली. त्याच्यामुळे आपली मुलं ही आपली मुलं आणि इतर आजूबाजूला कोण फिरतायत ते आपलं कोण नाही, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असे वागू नका. सगळी मुलं ही मुलं आहेत आणि मुलं चुकीच्या मार्गाला जर जात असतील, तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणं, ही आपली जबाबदारी. आपण त्यांना फोर्सफुली थांबवू नाही शकत, की हे करायचंच नाही. हे आपण इतरांच्या मुलांच्या बाबतीत करू शकत नाही. पण निदान त्यांच्या आई कानावर घाला. कितीतरी मी पालकांना असं बघतीये, की ज्यांना माहिती आहे, की अमुक-अमुक पालकांची मुलं चुकतायत, पण ते वाट बघतायत, की कधी ते जास्त चुकतील. कधी त्यांचं वाईट होईल आणि मग आपण सांगू, की आमची मुलं आम्ही कशी शिस्तीत वाढवली. हे करण्यापेक्षा जर एखाद्याचं मूल काहीतरी चुकतंय, तुम्हाला कळलंय, तर ते चांगल्या पद्धतीने त्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा, की तुमचं मूल असं-असं चुकतंय. हां, काही आई-वडील असे सुद्धा असतात, की ज्यांना ऐकूनच घ्यायचं नसतं, की आपलं मूल चुकतंय. की नाही बाबा माझ्या मुलावरती खूप आंधळा विश्वास आहे. तर अशा वेळेला तुम्ही काही नाही करू शकत. पण सांगणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ते कोणत्या शब्दात किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही त्यांच्या आई-वडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचवताय, ते जास्त महत्त्वाचं आहे. मध्ये एक माझ्याकडे केस आली होती. म्हणजे माझ्याकडे केस यायला मी काही मोठी नाहीये, पण एक एन-जी-ओकडे असं हे होतं, की एक शाळा होती. त्या शाळेतले जे विद्यार्थी होते, त्यांना शिकवणारी एक शिक्षिका होती. आता आमच्या वेळेला कसं होतं ना, की आमच्या वेळेला शिक्षक आम्हाला मारायचे, पण आमचे पालक जाऊन कधी विचारायचे नाही शाळेमध्ये, की "अरे, तुम्ही का मारलं?" उलटं मार खाल्लास? बरं झालं. काहीतरी चांगल्यासाठीच तुला शिक्षकांनी मारलं असणार, असं होतं. आता तसं नाहीये. आता कसं आहे ना, की मुलांना मारलं तर मुलांचे पालक जाऊन विचारतात, की "का?" आणि मग त्याचा सोशल मीडियावरती तमाशा करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात. तिथे जी मुलं होती ना, त्यांच्यासाठी असं होतं, की शिक्षिका जी आहे ती फार फास्ट शिकवते. मुलांचा तेवढा स्पीड नाहीये आणि ती फास्ट शिकवते असं त्यांचं म्हणणं होतं, की असे शिक्षक कसे चालतील, ते खूप फास्ट शिकवतात. पण ती जी शिक्षिका होती त्यांना आम्ही भेटलो. त्यांच्याशी आम्ही बोललो, की हे असं होतंय का? तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की जर मी फास्ट शिकवतीये, तर मग ही मुलं जी एवढे 90% मुलं जी आहेत, जी चांगले पर्सेंटेज आणतायत किंवा ते चांगल्या पद्धतीने करून लिहितायत वगैरे, त्यांनी तर कधी प्रॉब्लेम दाखवला नाही. ही 10% मुलं आहेत, जी स्वतःचा स्पीड वाढवूच इच्छित नाहीयेत आणि त्यांचे पालक त्यांना स्पीड वाढवायला देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे, की शिक्षकांनी स्लो व्हावं. तर असं मी आत्ता केल्यानंतर जेव्हा पुढे मोठमोठ्या परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षांसाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, त्याच्यासाठी ह्यांची मुलांसाठी ते सगळेजण थांबणार आहेत का?
तर त्याचं उत्तर आमच्याकडे काही नव्हतं. ते शिक्षक त्यांच्या जागेवरती बरोबर होते. मुलांचा स्पीड वाढण्यासाठी किंवा मुलांनी त्या पद्धतीने त्या गोष्टी कॅप्चर करण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले गेले पाहिजे होते. हे आम्हाला त्या पालकांना सांगणं फार कठीण गेलं, की तुम्ही प्रयत्न करा, की तुमची मुलं त्या स्पीडला कसं मॅच करतील. कारण 90% मुलं मॅच करतायत. तुमची मुलं मॅच करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्ही मुलांचं ऐकून शिक्षकांना ब्लेम करण्यापेक्षा मुलांचं ऐकून मुलांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तेच मी तुम्हाला सांगते, की जर एखाद्याचे आई-वडील ऐकणारेच नसतील, तर अशा वेळेला समजवायला जाऊ नका. पण एखाद्याचं मूल जर चुकत असेल, तर प्लीज त्यांच्या आई-वडिलांना भेटून समजवा. एखाद्या घरी अशी परिस्थिती सुद्धा असू शकते, जशी या मुलांच्या आई-वडिलांच्या बाबतीत होती, की वडील तर व्यसनाधीन झालेले आहेत. आईकडे पण कमाईचा काही सोर्स नाही. पण आई त्यातल्या त्यात समजूतदार आहे. तर त्यांना समजू शकतात काही वेळेला काही गोष्टी. पण समजावून सांगणारा पाहिजे. आपल्या इथे ना तन-तन, तन-तन करून बोलणारे लोकं फार जास्त आहेत सिंधुदुर्गमध्ये. अगदी मी सुद्धा तशीच आहे त्यामुळे मी सांगते. सो तन-तन, तन-तन न करता आपण जर शांतपणे एखाद्याला एखादी गोष्ट समजावली, तर ते कदाचित त्याला समजते आणि जर ती चांगल्या गोष्टीसाठी असेल, तर नक्कीच समजते. त्यामुळे ज्या लोकांनी इग्नोर केलंय त्यांना मी हा मेसेज खास त्यांच्यासाठी होता, की तुम्ही इग्नोर केलात, पण मी तो विषय हायलाइट केला आणि त्यानंतर चांगलं होण्याचे काहीतरी चान्सेस दिसतायत. तर ते चांगलं व्हावं ही देवाकडे प्रार्थना आणि तुम्हा सगळ्यांना एकच विनंती, की आपल्या आजूबाजूवरती ज्या आपल्या आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल, तर त्या घटनेबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा एखादी व्यक्ती कोण असेल जी तिथली तुम्हाला वाटत असेल, की जी त्या विषयावरती लक्ष घालू शकते, अशा व्यक्तींना भेटून तो विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण तर आपल्या डेली व्लॉग्समध्ये भेटतच राहू, पण मला वाटलं जसं मी त्या व्लॉगसाठी एक वेळ दिला होता, तसं या व्लॉगसाठी एक थोडासा वेळ देऊन पोलिसांचे आभार मानावेत, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून कारण अशा ह्याच्यात हात घालणं आणि त्या सगळ्या गोष्टी करून घेणं हे तेवढंही सोपं नसतं. पोलिसांसाठीही बऱ्याच गोष्टी कठीण असतात. खूप डॉक्युमेंटेशन आणि बऱ्याच गोष्टी सगळं स्वतःचं काम स्वतः वाढवावं लागतं त्यांना. पण समाज रक्षणासाठीच ते असतात, समाजाच्या हितासाठीच ते काम करत असतात. त्यामुळे त्यांनी जे केलं त्यासाठी कुडाळ पोलिसांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद.